शिंदे आणि फडणवीस यांच्यातल्या कथित शह-काटशहाच्या राजकारणाचा दुसरा अंक. मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूम प्रमाणे एकनाथ शिंदे आता कोऑर्डिनेशन रूमची स्थापना करणार. संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांची बी टीम बीडमध्ये कार्यरत. धनंजय देशमुखांचा आरोप. बी टीम कोण चालवतंय हे सर्वांना माहीत आहे. धनंजय देशमुखांची संतप्त प्रतिक्रिया. पालकमंत्रीपदाचा वाद कायम असताना एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर. कुंभमेळा आढावा बैठक घेणार तर संध्याकाळी 6 वाजता जाहीर सभा. ठाकरेंची साथ सोडलेल्या राजन साळवींचा अखेर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. ठाकरेंच्या विचारांना लागली वाळवी म्हणून पक्षात आले साळवी, असं म्हणत शिंदेंकडून राजन साळवींचं स्वागत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज महाकुंभमध्ये पवित्र स्नान करणार तर दिल्लीतील गृह विभागाच्या बैठकीलाही मुख्यमंत्री उपस्थित राहणार. वादग्रस्त ठरलेल्या 1 रुपयात पीक विमा योजनेत बदल होण्याची शक्यता. 100 रुपयात विमा देण्याचा निर्णय होणार. कृषी आयुक्तालयाचा राज्य सरकारला अहवाल सादर. नॉमिनी अधिकृत वारसदार नसल्यास मृतांच्या संपत्तीवर हक्क नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय. अधिकृत वारसदारच संपत्तीचा खरा मालक. खंडपीठाकडून स्पष्ट. बेस्टचे तिकीट दर दुप्पट करण्यासंदर्भात महाव्यवस्थापकांकडून चाचपणी. बेस्ट उपक्रम तोट्यात असल्यानं भाडेवाढीचा पर्याय. मोदी ट्रम्प यांची द्विपक्षीय चर्चा. आण्विक ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणार. तहव्वूर राणाला लवकरच अमेरिका भारताकडे सोपवणार. F-35 लढाऊ विमान भारताला सोपवण्यास अमेरिका राजी. अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी घेतली एलन मस्क यांची भेट. किमान सरकार कमाल प्रशासन या दिशेनं भारताच्या प्रयत्नांवर दोघात चर्चा. वॉशिंग्टन डीसी मधील ब्लेअर हाऊसमध्ये मोदी आणि मस्क यांच्यात बैठक. विमेन्स प्रीमियर लीगला आजपासून सुरुवात. गतविजेते बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सलामी. स्मृती मंधाना, एलिस पेरी, गार्डनर आणि बेन मुनी यांच्या खेळाकडे साऱ्यांच्या नजरा. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.